तिच्या अंतःकरणात इतकं समाधान झालं, तृप्ती झाली, प्रेम वाटलं. पुन्हा पुन्हा बघावं, पुन्हा पुन्हा बघावं, पुन्हा पुन्हा बघावं असं वाटू लागलं. पण योग असा झाला, ते तिच्या हातात जो दिवा आहे तो दिवा तेलाने भरलेला होता. दिव्याला दिवा पेटवत होती, त्या दिव्यातलं तेल असं हातावर सांडलं आणि पेटत पेटत भटभट 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 असं पूर्ण हात जळायला सुरू झाला. हात जळतोय पूर्ण. आणि गंमत आहे का, ते पेटल्यानंतर जो लख प्रकाश पडला, यशोदामाई आल्या. यशोदा मातेनं बघितलं ते गवळणीचा हात जळायला लागलाय, तरी तिचं लक्ष नाहीये. ते गवळणीला तिला दूर लोटलं, ते हाताचे ते सगळं शांत केलं. जो अग्नी पेटलेला हात जळत होता तो शांत झाला. आणि नंतर सांगितलं, अगं वेडी झालीस का, तुझा हात जळतोय ना, तुला लक्षात नाही. ती गवळण म्हटली, मैया अगं कृष्ण किती सुंदर रांगतोय ग, त्याच्याकडे बघ ना. अगं कृष्ण परमात्म्याच्या चेहऱ्यावरची छटा बघ ना, त्याचं सौंदर्य बघ, त्याचे पूर्ण केस बघ. वेड्यासारखा हात जळलाय, पण सौंदर्य देवाचं वर्णन करायला लागली. यशोदा माता म्हणते, तू वेडी झालीस. म्हणले, वेडी मैया अगं मी वेडी जरी झाले तरी त्याचं सौंदर्य बघितल्यामुळे वेडी झाली, बाकी काही नाही. आणि हेच वर्णन कानोबाराणी अभंगाच्या तिसऱ्या
चित्तवृत्ती न देखे भवती मी ते माझे. देवाचं सौंदर्य पाहिल्यामुळं माझं चित्त आणि माझी वृत्ती देवाने चोरून घेतली. याचा परिणाम असा झाला, मी कोण आहे याचं विस्मरण झालं, माझं कोण आहे याचं विस्मरण झालं. परमार्थात दोन गोष्टी विसरायच्या असतात. मी विसरण्यासाठी परमार्थ करावं आणि माझं विसरण्यासाठी परमार्थ करावं. आम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवूनच परमार्थ करतो, बाकी काहीच नाही. परमार्थाची पद्धत आहे मी विसरावं. अतिशय पवित्र आहे, अतिशय सुंदर भावना आहे. गवळण सांगते, देवाचं सौंदर्य बघितलं आणि आमची वृत्ती आता संसारात राहिली नाही. देवाला बघितल्यावर बाकी कोणालाच बघावं वाटत नाही. आम्हाला अजून सगळ्यांना बघावं वाटतं. याचा अर्थ अजून आम्ही देवाला बघितलं नाही. विठ्ठल आम्हाला जग सुंदर दिसतं, त्याचं कारण असं आहे आम्ही देवाचं सौंदर्य बघितलं नाही. काय गोड भजन आहे, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, जिसने जहां बनाया है, जिसने दुनिया बनाई है वो कितना सुंदर हो सकता है. जिसने देखा है वो नसीबवान भाग्यवान. ज्याने देवाचं सौंदर्य पाहिलं त्याला जग पाहण्यात आता काही रस राहिलं नाही महाराज. का? कारण देवाचं सौंदर्य बघितल्यानंतर माणसांचं अंतःकरण भरून येतात, पुन्हा काही पाहण्याची इच्छा नाहीये. योग असा आहे, डोळे खऱ्या अर्थाने भगवंताचं दर्शन करण्यासाठी झाली, प्राप्त झाली, पण आम्ही ते सोडून जग बघण्याच्या नादात देवाला आम्ही विसरलो. म्हणून सांगते, देवाला पाहण्याच्या नादामध्ये आता माझी वृत्ती हरली, माझं चित्त देवाच्या चरणाजवळ लागलं. हे सगळं बघितल्यानंतर कानोबाने आजचाच बुडाली. खरंच किती आश्चर्य आहे. कानोबाने विचारला तर तुम्हाला काय वाटतं, एवढं गोड चिंतन केलं. तो कानोबाने सांगितलं, खरं सांगू का, मला शब्द कमी पडतायत, काय बोलू काय बोलू काय बोलू. मी अबोला झालो. अभंगाचं शेवटचं चरण.